बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 6व्या हप्त्याचे रुपये 2100 देण्याबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे महिलांमध्ये खूपच मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण की आता लाडक्या बहिणींना तब्बल 2 महिन्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहेत। कारण की मित्रांनो, 15 ऑक्टोबर पासून राज्यात आचारसंहिता ही लागू असल्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते देखील या ठिकाणी थांबवण्यात आले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे देखील थांबले होते। परंतु या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना प्रत्येक महिन्याचे पैसे हे शासनाकडून बरोबर देण्यात आलेले आहेत, कारण की आचारसंहिता लागण्या अगोदरच या ठिकाणी महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ॲडव्हान्स मध्ये ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आले होते। त्यामुळे आता या ठिकाणी महिलांना नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आलेले आहेत, परंतु आता या ठिकाणी महिलांना डिसेंबर महिन्याच्या पैशांची प्रतीक्षा आहे आणि आता डिसेंबर महिन्याचा जो काही 6वा हप्ता आहे तो शासनाकडून 2100 रुपयांचा करण्यात आलेला आहे आणि हा 2100 रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होईल याकडेच सर्व लाडक्या बहिणींचे हे लक्ष लागून आहे। कारण की आता निवडणूक झाली, निकालही लागला। ज्या सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली तेच सरकार पुन्हा सत्तेत देखील आले। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन 1 आठवडाही झाला। तसेच पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निवडणुकीच्या अगोदरच या ठिकाणी घोषणा केली होती की आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी डिसेंबरचा जो 6वा हप्ता आहे तो हप्ता त्यांना नोव्हेंबर महिन्यातच दिला जाईल। परंतु आता नोव्हेंबर महिना तर संपला, तसेच डिसेंबर ही संपत आला आहे, तरी देखील अजून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे हे जमा झालेले नाही आहेत। परंतु मित्रांनो, अशातच आता या ठिकाणी शासनाकडून महिलांना एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 6व्या हप्त्याचे 2100 रुपये हे जमा होणार आहेत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात विधानसभा 2024 निवडणुकीत महायुती सरकारला या ठिकाणी प्रचंड यश हे मिळालेले आहे। त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींवर खूप खुश आहे, कारण की महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनीच महायुती सरकारला प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडणुकीमध्ये निवडून दिलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी लाडक्या बहिणींचा जो काही 6वा हप्ता आहे तो 100% महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि हे पैसे 2100 रुपये प्रमाणेच असणार देखील आहेत। आणि मित्रांनो, हे पैसे आता तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येत्या 24 तासांच्या आत जमा करण्याची शक्यता आहे, कारण की 16 तारखेपासून राज्यात हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार असून त्या अधिवेशनापूर्वीच म्हणजे पुढील 24 तासांच्या आत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबरचे पैसे जमा केले जातील, अशा प्रकारे घोषणा झालेली आहे। कारण की मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी शासनाने अगोदरच निधीची तरतूद ही करून ठेवलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते देण्यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता ही भासणार नाही आहे। त्यामुळे आता बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 100% जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी डबल खुशखबर आहे, कारण की मित्रांनो, काही लाडक्या बहिणी या ठिकाणी अशा देखील आहेत की ज्यांना 6व्या हप्ता देते वेळेस 9600 रुपये मिळणार आहेत। होय मित्रांनो, तर कोणत्या महिलांना या ठिकाणी 9600 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी 2100 रुपये मिळणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी लगेच जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आता लाडकी बहीण योजना ही फक्त कागदावरती नसून या योजनेचा लाभ देखील महिलांना देणे सुरू झाले आहे। ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ सक्षमीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पुढील 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे। कारण की मित्रांनो, ज्या सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद पाडणार नाही, तसेच लाडकी बहीण योजनेचे जे काही अनुदान आहे 1500 रुपयांचं ते देखील आम्ही पुढे भविष्यामध्ये वाढवू। लाडकी बहीण योजनेचे पुढील 5 वर्षापर्यंत तरी पैसे तुमच्या बँक खात्यावरती येत राहतील, अशा प्रकारे ज्या सरकारने या ठिकाणी आश्वासन दिले होते
ते सरकार आता पुन्हा सत्तेत आलेले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्ष तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारे हरकत नाही आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद देखील मिळत आहे. अवघ्या काही महिन्यांमध्येच लाडकी बहीण योजना ही खूपच यशस्वी आणि प्रसिद्ध देखील झाली आहे. कारण की या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात 5 हप्त्यांचे पैसे देखील जमा झालेले आहेत. म्हणजेच महिलांना आतापर्यंत 7,500 रुपये जमा झालेले आहेत. परंतु आता महिलांना या योजनेच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आणि आता अशातच सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी शासनाकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. आणि मित्रांनो, आचारसंहिता तसेच निवडणूक या कारणांमुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी योजनेचे पैसेच मिळाले नाही आहेत. परंतु आता मात्र सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांचे राहिलेले पैसे तसेच 6व्या हप्त्याचे 2100 रुपये असे मिळून 9,600 रुपये हे महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्याबाबतची घोषणा शासनाकडून